Hello everyone, welcome to RMS tutorials. प्रिवियस लेक्चरमध्ये आपण इनहेरिटन्स इंटरफेस अँड पॅकेजेसबद्दल आपण थोड्याशा कन्सेप्ट क्लिअर केल्या होत्या. बट इन दिस लेक्चर वी विल सी व्हॉट इज पॅकेजेस अँड what are the types of packages, how to name it, how to create it. Also we will see one program which demonstrates the use of packages, okay, which is included in your practical number 10, which is writing programs to demonstrate use of packages which are built in and user defined. Okay, back to our PPT. Yes, let's start the slideshow. Okay, so packages. Example of packages, if we say about packages, it is a container or a folder which is used to create group of related classes, interface and sub packages. म्हणजे एक्झाम्पल, आपण जेव्हा टूर्स अँड ट्रॅव्हल्ससाठी जातो, आपण आपल्याला जेव्हा टुरिस्ट म्हणून किंवा आपल्याला जेव्हा कुठे फिरायला जायचं असेल तर आपण मोस्टली जर आपल्या स्टेसाठी, आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी, ऑल्सो आपले जे अकॉमोडिटी आहे, आपल्याला जर खायचं वगैरे सगळे सर्व्हिसेस फॅसिलिटीज जर आपल्याला इन्क्लूड करून हव्या असेल तर आपण तसेच टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि त्यांचे पॅकेजेस आपण बघतो ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज इन्क्लुडेड असतात, राईट. ज्याच्यामुळे आपल्याला त्याचं डिस्काउंट भेटेल, त्याचा आपल्याला कमी कॉस्टमध्ये आपल्याला सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल होतील. ऑल्सो आपल्याला जास्त त्रास होणार नाही सगळ्या अकॉमोडिलिटीज हे बघायला, फेस करायला. तसंच इथे पॅकेजेस, आपल्या JPRमध्ये पॅकेजेस काय करतं, आपल्याला सगळे रिलेटेड क्लासेस, इंटरफेस आणि सब पॅकेजेस एकाच पॅकेजमध्ये इन्क्लूड करून, एका फोल्डरमध्ये इन्क्लूड करून ते आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं. ओके, जसं की आता प्रोग्राम आपल्याला एखादा रन करायचा असेल, तर अजून एक एक्झाम्पल घेतलेलं आहे मी. इथे एक आपण PC घेतलेलं आहे आणि त्या PCमध्ये आपण फोल्डर्स ठेवतो, राईट. इमेजेसचं एक, गेम्सचं एक, व्हिडिओजचं एक, फाईल्सचं एक. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सगळे रेलिव्हंट गोष्टी, आपल्या त्या रिलेटेड रेलिव्हंट गोष्टी आपल्याला भेटून जातील. ओके, सो आपण काय केलं, पॅकेजेस फॉर्म केलेत, म्हणजेच फोल्डर्स फॉर्म केलेले आहेत. आता ह्याचा बेनिफिट काय आहे की मग कॉन्फ्लिक्ट होत नाही, इनकॅप्सुलेशन होत नाही, ओके, ओव्हरलोडिंग होत नाही. ऑल्सो सर्चिंग अँड लोकेटिंग क्लासेस मेक्स इट इझियर. ओके, आता त्याच्यामध्ये टाईप्स पण आहेत. बिल्ट इन आहे, युजर डिफाईन्ड पॅकेजेस आहे. बिल्ट इन पॅकेज काय करतं, आपल्याला जावा API आपल्याला प्रोव्हाइड करून देतं पॅकेजेस लाईक java.util, java.lang, java.aiu, java.array, java.awt, java.swing. हे सगळे आता पॅकेजेस आपण पुढं इन युनिट नंबर 4मध्ये 3मध्ये आपण ह्या सगळ्या पॅकेजेस आपण बघणार आहोत. जेव्हा आपल्याला इंटरॅक्शन करायचे असतील कंपोनंट्ससोबत वगैरे त्यावेळेस आपल्याला हे पॅकेजेस लागणार आहे, विच इज बिल्ट इन पॅकेजेस, जे जावा आपल्याला प्रोव्हाइड करून देतं. आता नाव व्हॉट इज API इज नथिंग बट की एक प्रोग्राम इंटरफेस आपल्यासोबत, ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस आपल्यासोबत प्रोव्हाइड करून दिलं जातं इन बिल्ट इन पॅकेजेस. ऑल्सो युजर डिफाईन पॅकेजेसमध्ये काय होतं, इट इज क्रिएटेड बाय द प्रोग्रॅमर टू ऑर्गनाइज कोड. ओके, म्हणजे प्रोग्रॅमर स्वतःचं एक पॅकेज ऑल्सो फॉर्म करू शकते. ही कॅन क्रिएट हिज ओन पॅकेज लाईक युजर क्रिएट्स क्लासेस, सेम ॲज दॅट ही कॅन क्रिएट अ पॅकेज ऑल्सो. ओके, नेक्स्ट आहे इथे जावा पॅकेजचं तुम्हाला दिसत असेल एक हेरार्की, एक डायग्राम आहे ज्याच्यामध्ये जावा इज डिवायडेड इंटू, जावा पॅकेज इज डिवायडेड इंटू सब जावा पॅकेज विच इज लँग, युटिल, AWT. लँगमध्ये system.class आणि स्ट्रिंग क्लासेसचे जे काय असतील ते सगळे पॅकेजेस, क्लासेस, इंटरफेस सगळे रेलिव्हंट आहेत त्या पॅकेजमध्ये. युटिलमध्ये ॲरे आणि मॅप क्लास हे सगळे यूज केलं जातं. AWTमध्ये बटन क्लास किंवा जे AWT कंपोनंट्स आहेत, स्विंग कंपोनंट्स आहेत ते, असं म्हणजे दीज आर द टाईप्स ऑफ पॅकेजेस, बिल्ट इन पॅकेजेस विच इज फर्दर डिवायडेड इंटू देअर स्पेसिफिक क्लासेस. नेक्स्ट, हाऊ टू क्रिएट अँड नेम द पॅकेज. ओके, तर आपण कसं नॉर्मल जसं आपण लिहितो पॅकेज, एक्झाम्पल आता इथे दिलेलं आहे त्यांनी, पॅकेज com.project.myApp. माय ॲप हा क्लासचं नाव आहे, प्रोजेक्ट हे आपल्या पॅकेजचं नाव आहे.
ओके. त्याच्यानंतर नेमिंग कन्व्हेन्शन वी कॅन यूज लोअर केस. इट शुड बी रिटन इन लोअर केस. ओके. देर शुड बी नो रिव्हर्स डोमेन नेम नोटेशन. ओके. म्हणजे असं कंपनी, टूल असं नावाचं आपण पॅकेज क्रिएट नाही करू शकत. ओके. सो नेमिंग शुड बी इन लोअर केस ओनली. Now how to access the package and import the statement? So you can use you can make classes like we create many other classes like my app किंवा whatever तुम्ही तुमच्या क्लासेसला जे काय नावं देता ते पॅकेजेस अवेलेबल करून देण्याचं काम इम्पोर्ट स्टेटमेंट करतं. लाईक इम्पोर्ट पॅकेज नेम डॉट क्लास नेम सेमिकोलन. म्हणजे काय करतंय आपण इम्पोर्ट करतोय पॅकेजचं नाव आपल्याला जे टाकायचं आहे ते डॉट आपल्या क्लासचं नाव. ओके. हे स्पेसिफिक क्लाससाठी. ऑल क्लासेससाठी आपण डायरेक्ट इम्पोर्ट पॅकेज नेम आपण तिथे इन्क्लूड करू शकतो जसं ह्या खालच्या लाईनमध्ये दिलेलं आहे आपल्याला. नेक्स्ट आहे स्टॅटिक इम्पोर्ट. आता स्टॅटिक इम्पोर्ट काय करते, इट ओनली ॲक्सेस द स्टॅटिक मेंबर्स लाईक फील्ड्स, काही मेथड्स असतात जे स्टॅटिक मेथड असतं त्यालाच फक्त ते अलाव करते इम्पोर्ट. म्हणजे ते डायरेक्टली ॲक्सेस केलं जाऊ शकतं क्लासेसला. ओके. विदाउट क्वालिफाईंग देम. ओके. Next, the conclusion, which is the last slide of this unit number 2, which is the conclusion and summary of the overall unit. Okay. तर ह्याच्यामध्ये आपण न जाता पहिला आपण कोड बघू आणि मग शेवटी आपण कन्क्ल्युजनवर येऊ आपलं, कारण तेव्हाच ते पूर्ण कन्क्लूड होईल. ओके. सो लेट्स गो टू आवर कोड विच इज प्रॅक्टिकल नंबर 10. ज्याच्यामध्ये आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करायचं यूज ऑफ पॅकेजेस, द 2 टाईप्स ऑफ पॅकेजेस विच इज बिल्ट इन अँड युजर डिफाईन. तर हे मोस्टली बिल्ट इन पॅकेज आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण इम्पोर्ट बघा, इथे स्टार्टिंगलाच आपण एक लाईन घेतलेलं आहे, इम्पोर्ट स्पेस जावा डॉट युटिल डॉट डेट. ओके. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट डेट. डेट हे काय झालं, हे पॅकेज नेम झालं. Okay, date is nothing but a package name, okay, which is defined over here. Next, खाली आपण काय केलं, import java dot util dot array. हे जे आहे डेट आणि ॲरे हे स्पेसिफिक क्लासेसला मेन्शन करतात. ओके. जसं की इथे आपण डेट यूज केलेलं आहे, इथे आपण ॲरेज यूज केलेले आहेत, राईट. तर ते सर्टन क्लासेस त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे त्या पॅकेजमध्ये, बिल्ट इन पॅकेजमध्ये. हे आपल्याला दिसतंय. मग आपण क्लास घेतलेला आहे एक सेपरेट, प्रॅक्टिकल नंबर 10. अगेन आपण स्टार्ट केला आहे आपला प्रोग्राम पब्लिक स्टॅटिक वॉइड मेननी विच इज अ कमांड लाईन आर्ग्युमेंट. नेक्स्ट आपण काय केलं आहे, डेट स्पेस करंट डेट इज इक्वल्स टू न्यू डेट. डेटचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. पॅकेजमध्ये ऑलरेडी त्याचा क्लास आहे डिफाईंड. Okay, specific class is already defined into built-in package which we have mentioned over there. But here date space current date is equals to new date. इथं आपण डेट नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. ओके. आणि मग ते आपण तो ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर आपण एक मेसेज प्रिंट करतोय. काय मेसेज प्रिंट करतोय की करंट सिस्टमचं डेट अँड टाईम आपल्याला तो दाखवणार आहे इन स्ट्रिंग फॉर्मॅट ऑल्सो. टू स्ट्रिंग मेथड पण आपण तिथं यूज केलेली आहे. म्हणजे आउटपुटमध्ये आत्ता जी वेळ झाली आहे ती ते दाखवणार आहे. ओके. नेक्स्ट, इंट नंबर. नंबर काय आहे, आता इथं इंट नंबर दिलेलं आहे. हे ॲरेचं सिम्बल आहे रिप्रेझेंट करायला. म्हणजे हे लिस्ट ऑफ ॲरे रिप्रेझेंट करणार तिथे. लाईक सिस्टम आउट डॉट प्रिंट एल एन, ओरिजिनल ॲरे जो आहे तो तिथे आपल्याला प्रिंट करून भेटणार आहे. ओके. नॉर्मल जो आता इथे प्रिंट आहे, जो इथं आपण लिस्ट आउट केलेला आहे तोच तिथं प्रिंट आउट होऊन येणार आहे. ओके. आणि नेक्स्ट आहे ॲरेज डॉट सॉर्ट नंबर्स. इथं सॉर्ट नंबर्स हे फंक्शन आपण यूज केलेलं आहे. सॉर्ट नंबर्स म्हणजे तो बाय डिफॉल्ट सॉर्ट करणार इट इन अ वर्टिकल फॉर्मॅट. लाईक आता हे रँडम कसं पण फॉर्मॅटमध्ये मेन्शन्ड आहे लिस्टमध्ये, बट जेव्हा तो सॉर्ट होईल तेव्हा तो असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट होऊन येईल. लाईक 1 2 5 8 9 असं. ओके. तर आपल्याला परत एक मेसेज प्रिंट करून भेटेल, सॉर्टेड अरे युझिंग ॲरे डॉट सॉर्ट. आणि आपण इथे पुढे काय केलेलं आहे, एक फंक्शन मेन्शन केलेलं आहे अरे डॉट टू स्ट्रिंग नंबर्स. ओके. सेम आहे इथे आपण कॉलिंग ऑफ द मेथड इज सेम ऑफ बोथ द मेसेजेस, बट इथे जी आपण मेथड यूज केलेली आहे ती जरा डिफरंट आहे ह्याच्यासाठी, कारण आपण सॉर्ट करणार आहे.
ओके. मग तुम्हाला सिम्पली ह्या क्लास नेमने तुम्हाला ही फाईल सेव्ह करायची आहे, नोटपॅड C++ इन दॅट पर्टिक्युलर JDK फाईल और जावा फाईल इन युअर बिन. ओके. नाव जस्ट वी विल सी हाऊ वी कॅन रन इट. तुमच्या सी ड्राईव्हमध्ये जावा फोल्डरमध्ये JDKच्या फोल्डरमध्ये बिनमध्ये जिथं तुम्ही सेव्ह केलेलं आहे तुमच्या आत्तापर्यंतचे प्रोग्राम्स, तिथे त्या पॅनलवर तुम्ही क्लिक करणार आहात, CMD टाईप करणार आहात. एंटर केल्यावर तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट त्या पाथवर जाऊन तुम्हाला तिथे सोडेल. त्याच्यानंतर जावा सी स्पेस तुमच्या प्रॅक्टिकलचं नाव .java. ओके. विदाऊट एनी एरर रन झालेलं आहे. आता तुम्ही म्हणत असताल मॅम तुमचे प्रत्येक कोड विदाऊट एरर कसे काय आहेत, तर विदाऊट एररच आहेत, कारण मी ऑब्व्हियसली व्हिडिओ टाकण्या अगोदर मी स्वतः रन करते प्रोग्राम आणि मग तुम्हाला ते प्रॉपर कोड व्यवस्थित समजून सांगते. ओके. एंटर. आता काय केले त्याने आपल्याला आउटपुट काय दिले, करंट सिस्टम डेट अँड टाईम, म्हणजे आजची करंट डेट आणि त्याची टाईम. ओके. म्हणजे ट्यूजडे March 3 आणि आता वाजले आहेत 6:04. येस, 6:04 वाजलेले आहेत आणि इयर पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ओरिजिनल ॲरे त्यांनी दाखवलेलं आहे आणि सॉर्टेड ॲरे पण त्यांनी करून आपल्याला दिलेलं आहे. असं आपल्याला आउटपुट भेटलेलं आहे इन कमांड प्रॉम्प्ट. ओके. गॉट इट. सो प्रॅक्टिकल नंबर 10 इज डन. बॅक टू आवर PPT ॲज आय सेड. सो इथेच आपला युनिट नंबर 2 संपलेला आहे. युनिट नंबर 2 वॉज शॉर्ट. ऑल्सो मी जसं तुम्हाला कमिट केलं होतं की आपण शॉर्ट व्हिडिओज बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये फक्त इन शॉर्ट कोड समजून घेणार आहोत, कन्सेप्ट समजून घेणार आहोत. दॅट्स इट. ओके. सो द कन्क्लुजन ऑफ दिस युनिट वॉज की आपल्याला इनहेरिटन्स कळलेलं आहे. इनहेरिटन्स काय प्रमोट करतो, तर द रियूज ऑफ कोड प्रमोट करतो आणि मल्टिपल इनहेरिटन्स आपण जावामध्ये यूज नाही करू शकत, कारण बिकॉज ऑफ इट्स डायमंड शेप कॉम्प्लेक्सिटी. देन वी हॅव इंटरफेस अँड पॅकेजेस. ह्या दोन्ही कन्सेप्ट आपण नवीन बघितलेत युनिट नंबर 2मध्ये. वेअर व्हॉट इज अ क्लास हे आपण बघितलं आणि कसं इंटरफेस आपण यूज करू शकतो विदाउट युझिंग मल्टिपल इनहेरिटन्स. ओके. नेक्स्ट पॅकेजेस बघितलं आत्ताच जस्ट, की ज्याच्याने आपलं जे प्रोजेक्ट असतील इक्लिप्समध्ये किंवा नोटपॅडमध्ये ते व्यवस्थित आपण हँडल करू शकतो, मॅनेज करू शकतो इन स्टँडर्ड अँड प्रोफेशनल फॉर्मॅट. ओके. सो दिस इज द कन्क्लुजन ऑफ युनिट नंबर 2. That's about all of unit number 2. Now in the in the previous lecture, all the unit 1 and unit 2 syllabus has been covered, but from now the previous the next video will be on unit number 3. So all should be be with the link, be with the YouTube. जशी यूट्यूबची व्हिडिओ येईल तसं तुम्ही त्याला लाईक करत जावा, बघत जावा, समजून घेत जावा, त्याला कमेंट करा. तुम्हाला अजून काय मटेरियलची गरज असेल तर ते सांगा. आफ्टर when I publish this video, I will surely give all the notes and relevant question on Telegram link, on Telegram channel. The link is in the description. If you like this video, do subscribe, like, share, comment and do forward it with your other students and with your friends. Thank you.